नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त रेसिपी बनवणार आहोत, अतिशय कुरकुरीत आणि क्रंची। तर यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी पाणी मी गरम करायला ठेवले। पाणी गरम होईपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया। याच वाटीने आपल्याला पुढे सर्व साहित्य पण घ्यायचे आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण याची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीची मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। इकडे पाणी पण गरम झालंय। आता ही बनवलेली पेस्ट आपण या पाण्यामध्ये सर्व घालून घेऊया। फ्रेंड्स, रेसिपी युनिक आहे। याआधी कदाचित तुम्ही खाल्ली असेल किंवा बनवली असेल, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूया आणि याच सोबत 2 चमचे आपल्याला यामध्ये गोड तेल घालायचे आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर पण यामध्ये घालायची। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता, याला उकळी मस्त फुटली आहे। आता गॅस कमी करायचा आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला तांदळाचे पीठ यामध्ये घालायचे आहे आणि विक्सने चांगले मिक्स करून घ्यायचे। अगदी काही सेकंदामध्येच हे मिश्रण तयार होते। हे मिश्रण घट्ट झालं आहे। आता आपण चमच्याने यातल्या सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहे। यात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत। अगदी 2 मिनिटांमध्ये हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता हे प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि फॅन खाली याला 5 मिनिटं आपण थंड होऊ देऊ। इथे हे मिश्रण मस्त थंड झालं आहे। आपण याला हात लावू शकतो इतपत हे थंड झालेलं आहे। आता काय करायचं, दोन्ही हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे हे पीठ हाताला चिटकत नाही, कारण तांदळाचे पीठ आहे, चिकट असते। त्यामुळे असे हाताला पीठ लावून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। तर इथे हे पीठ थोडे मला पातळ वाटत आहे, त्यामुळे आपण तांदळाचे कोरडे पीठ यामध्ये थोडेसे घालणार आहोत। थोडे थोडे यामध्ये घालायचे, एकदाच सर्व पीठ घालायचे नाही आणि गव्हाच्या पिठासारखे आपल्याला हे मस्त घट्ट असं मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं मळून झालंय। 4 चमचे मला कोरडे पीठ लागले आहे। आता आपल्याला पोळपाट आणि लाटणे याला तेल लावून घ्यायचे, कारण आपण कोरड्या पिठाचा वापर न करता हे लाटून घेणार आहोत। तेलामुळे हे पीठ पोळपाटाला चिटकत नाही। फ्रेंड्स, हा पदार्थ जर तुम्ही एकदा बनवला तर दरवेळेला बनवाल, इतका तुमच्या घरच्यांना आवडेल। अतिशय कुरकुरीत आणि क्रंची हा पदार्थ आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी पोळपाट आणि लाटण्याला तेल लावून घेतलंय। आता या मिश्रणातला थोडासा आपल्याला भाग घ्यायचा आहे, लिंबाच्या आकारा एवढा। याला व्यवस्थित आपल्याला असं करून हातावरती लाटून घ्यायचं आहे। हळूवार याच्यावरती लाटणं फिरवायचं आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। उचलता आलं तर ठीक, नाहीतर नाही उचललं तरी चालेल। असं न उचलता पण तुम्ही लाटून घेऊ शकता। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम पद्धतीचं आपल्याला हे पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी लाटून घेतलंय। आता अशी एक प्लेट घ्यायची आणि याने असं गोल आकार आपल्याला या पदार्थाला देऊन घ्यायचा आहे। या पदार्थाला काय नाव द्यायचं हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं। हे साईडचं जे पीठ आहे कडेचं, हे पुन्हा आपल्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे गोल। तेल लावल्यामुळे अजिबात हे पोळपाटला चिटकलेलं नाही। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे। आता हा पदार्थ आपल्याला तळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं। तेल जास्त कडक गरम करायचं नाही, मीडियमच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। मस्त सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे।
जास्त टाईम याला लागत नाही, 2 मिनिटामध्ये हे तळून होते. तर अगदी झटपट हे आपलं मस्त तळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व हा पदार्थ तळून घ्यायचा आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे तुम्ही याआधी हा पदार्थ बनवलेला आहे का? तर अशा पद्धतीने मी हा सर्व स्नॅक्स तळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपला हा स्नॅक्स तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा ही आगळी वेगळी रेसिपी. ही किती क्रंची झालेली आहे हे मी तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते. ऐकला आवाज किती छान झालेली आहे. संध्याकाळच्या चहासोबत अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तर फ्रेंड्स कशी वाटली ही आजची रेसिपी? ही रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या रेसिपीला काय नाव द्यायचं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी याला कुठलंही नाव दिलेलं नाही. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.